हिंगोली जिल्ह्याचं तापमान गेल्या काही दिवसांपासून 40 अंशांच्या पुढे गेले, त्याचा थेट परिणाम आता जलसाठ्यांवर दिसू लागलाय। हिंगोली जिल्ह्यातील अनेक लघुसिंचन प्रकल्प, तलाव आणि धरणांनी तळ गाठला, त्यामुळे अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करावी लागते। दरम्यान जिल्ह्यातील 30 लघुसिंचन प्रकल्पांची परिस्थिती देखील चिंताजनक बनल्यानं प्रशासनानं पाणी प्रश्नावर तातडीनं तोडगा काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। मी सध्या हिंगोली जिल्ह्यातल्या वडद तलाव परिसरामध्ये आहे आणि हे तलावाचं पात्र आहे आणि आपण या ठिकाणी बघताय तलावाचं पात्र या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या तलावावर जवळपासच्या 4 ते 5 गावाच्या पिण्याच्या पाण्यासह जवळपासच्या शेतीचं नियोजन असतं, परंतु तलाव कोरडा ठाक पडल्यामुळे येथील शेतकरी गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हैराण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 9 तलावांची जोत्याखाली पाणी पातळी आहे, तर 4 तलाव कोरडे ठाक पडलेले आहेत। 14 तलावांची पाणी पातळी 0 ते 25% इतकी असून 26 ते 50% पाणी पातळी असलेले एकच तलाव आहे। अशी या छोट्या मोठ्या सिंचन प्रकल्पाची पाणी पातळीची परिस्थिती आहे। प्रशासनाच्या वतीने संपूर्ण पाणी टंचाईची पाणी पातळीची परिस्थिती बघावी आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर नियोजन करावं अशी मागणी आता गावकऱ्यांच्या वतीने सर्व जे जिल्ह्यातील नागरिक आहेत त्यांच्या वतीने केली जात आहे। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। जळगाव शहरात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला असून तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे गेला। वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा आणि शहरात थंडावा निर्माण व्हावा यासाठी जळगाव शहर महापालिकेतर्फे शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्यात येते। महापौर दीपमाळा काळे यांच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत महानगरपालिकेनं ही मोहीम राबवली। दुपारच्या कडक उन्हात रस्ते तापल्यानं निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी 2 टँकरच्या मदतीनं महत्त्वाच्या ठिकाणी हे पाणी मारण्यात येत आहे। जळगाव जिल्ह्यात तापमानानं तब्बल 44 अंशांचा टप्पा गाठलाय। जनजीवन विस्कळीत झालं असून दुपारच्या वेळेत गदबदलेले रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत। अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणारे नागरिक चेहरा आणि कान झाकूनच घराबाहेर पडत आहेत। दरम्यान वाढत्या उष्णतेचा फटका केळीबागांना देखील बसला असून हजारो हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालंय। तसंच वाढत्या उष्णतेमुळे ट्रान्सफॉर्मरला आगी लागण्याच्या घटनेत देखील वाढ झाली आहे। सध्या उन्हाळ्याचा कडाका वाढत असला तरी उजनी धरणाच्या कालव्यातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले। आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली। यंदा म्हणावा तेवढा टंचाईचा त्रास जिल्ह्याला जाणवणार नसून टँकरची मागणी देखील कमी असेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे। पिण्याच्या पाण्याचा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे। 30 ऑगस्टपर्यंत पिण्याचा पुरेल एवढा पिण्याचा साठा राखीव करून मग बाकीचा पाण्याचा विनियोग जो शेती पाण्यासाठी अन्य कारणासाठी करावा अशा पद्धतीच्या सूचना आहेत। आम्ही निर्णय घेतला, परंतु कालवा समितीने जर निर्णय घेतला तर शासन मान्यता घेण्याच्या सूचना या प्राप्त परिस्थितीमध्ये होत्या। त्या अनुषंगाने आम्ही जलसंपदा खात्याची मान्यता तातडीने घेतली, मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि 2 दिवसापूर्वी पाणी सुटलेलं आहे। आता शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी शेती पाण्याचा विषय मार्गी लागेल। हिंगोली जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। पिण्याच्या पाण्यासाठी माणसांप्रमाणेच वन्य प्राण्यांची अवस्था बिकट झाली आहे। वडद तलाव पूर्णपणे कोरडा पडल्यानं रोही, हरणांसह इतर प्राणीही पाण्याच्या शोधात वणवण फिरतायत। वन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पाणवठ्यांचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र चिंताजनक असल्याचं चित्र आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा 40 पार गेला। या कडक उन्हाचा फटका फक्त नागरिकांनाच नाही तर प्राणी संग्रहालयातील प्राण्यांनाही बसतोय। सिद्धार्थ उद्यानातला वाघ आणि सिंहांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यांना दिवसातून 4 वेळा आंघोळ घालण्यात येते। प्रत्येक पिंजऱ्यात कूलर लावून त्यांना उकाड्यापासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय। उन्हाच्या झळांमुळे या प्राण्यांना धाप लागण्याची समस्या जाणवत असल्यानं त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झालंय। पाण्याचा पुरेसा साठा, सावलीची व्यवस्था आणि थंडावा मिळावा यासाठी विविध उपाय हे राबवले जात आहेत। हवामान विभागाने एकीकडे राज्यभरात उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला। प्रशासनाकडून ठिकठिकाणी खबरदारी घेण्याचे निर्देशही देण्यात आले। मात्र बुलढाण्याच्या मलकापूर शहरात 4थीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 44 अंश सेल्सिअस तापमानात घेण्यात आली। परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना 3 पत्र्याच्या खोलीत परीक्षेसाठी बसवण्यात आल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला। एकीकडे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ होते तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी शिक्षण विभाग हे दुर्लक्ष करत असल्याचा खेळ करत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। अधिकारी फाळके साहेबांनाही बोललो, काय म्हणले ते बोलले एका वर्गात 3 पंखे लावलेले आहे। म्हटलं तर 3 नाही 4ही पंखे असले तरी टिनाची हवा शेवटी गरमच येणार आहे।
तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मान्य आहे, पण मुलं पेपर देतील की पाणी पितील? परभणीमध्ये एका 37 वर्षीय तरुणाचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. मृत शिवाजी कांबळे हे नाशिकचे रहिवासी आहेत. घरगुती कार्यक्रमासाठी ते परभणीत आले होते. दिवसभर उन्हात फिरल्यानं चक्कर येऊन त्यांचा मृत्यू झाला अशी तक्रार त्यांच्या भावानं नोंदवली. वैद्यकीय तपासणी अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल. दरम्यान परभणी जिल्ह्यातील तापमान हे 42 अंशांवर पोहोचले. दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन आहे.